अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण थोडंसं भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये भाग घेतोय. तर ब्राझील मधून प्रामुख्यानं लोह खनिज, कॉफी, कोको, कापूस, साखर, संत्री, केळी इत्यादींची निर्यात केली जाते. तसंच ब्राझील यंत्रसामुग्री, रासायनिक उत्पादनं, खतं, गहू, वाहने, खनिज, तेल, वंगण इत्यादीची आयात करतो. आणि पुढच्या आपल्या मुद्द्यामध्ये जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थानं, कॅनडा, इटली, त्याच्यानंतर अर्जेंटिना, सौदी अरेबिया आणि भारत हे ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. आणि ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनामध्ये व्यापाराचा हिस्सा हा 25% आहे. आता आपण आकृती 8.5 निरीक्षण करायचंय आणि ब्राझील आणि भारताच्या व्यापाराची तुलना सुद्धा करायची. तसंच आता आपण बघूया भारताचं भौगोलिक स्पष्टीकरण. तर भारत हा प्रामुख्यानं चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कमवलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशीम, कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. तर खनिज तेल म्हणजेच पेट्रोलियम, यंत्रसामुग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषध इत्यादींची आयात करतो. आता युनायटेड किंगडम आणि अमेरिकेची संयुक्त संस्थानं, जर्मनी, जपान, चीन, रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. पुढे बघूया. आता आपण संपूर्णपणे बघतच आहोत 8.5चा हा आराखडा. ह्याच्या अगोदरच्या आपल्या ह्याच्या या उपक्रमात आपण बघितलं की त्याचं निरीक्षण करायचंय आपण ह्या संपूर्ण आराखड्याचं आणि तुलना करायची की भारत आणि ब्राझीलचा आंतरराष्ट्रीय आपल्या अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा कशा प्रकारचा आहे. संपूर्णपणे ब्राझील व्यापार, भारत व्यापार आणि कशा टक्क्यांनी हा वाढलेला आहे हे आता आपण इथे बघतो. आणि खाली सगळे सण दिलेले आहेत म्हणजे 1960 पासून ते 2016 पर्यंत. अर्थात हे अगदी व्यवस्थित निरीक्षण करून त्याच्यानंतर त्याची तुलना करून ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये नोंदवायचे. बरोबर. चला पुढे जाऊया. आता आपण बघतोय द्वैताचे रंग म्हणजे भारत आणि ब्राझीलची मैत्री. आणि खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची की ब्रिक्स या लघु रूपाचा अर्थ काय होतो. हा गट कधी स्थापन झाला, या गटाचे उद्देश कोणते आणि कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाहीत आणि या गटाचे सदस्य देश कोणत्या कोणत्या खंडामध्ये आहेत. पुढे बघूया. ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर आणि ब्राझीलमध्ये सामरिक अशी भागीदारी सुरू झाली. कशी सामरिक अशी भागीदारी सुरू झाली. मग भारत आणि ब्राझीलमध्ये द्विपक्षीय गुंतवणूक करार असे झालेले आहेत. आता आकृती 8.6 मध्ये भारत हे बघा दिसतेच आहे तुम्हाला आपली आयात निर्यात आपले आयात निर्यात त्याच्यामध्ये दशलक्ष US डॉलर मध्ये आणि निर्यात दशलक्ष म्हणजे कसं दिलंय बघा आयात निर्यात दशलक्ष US डॉलर मध्ये. त्याच्यानंतर खाली 2008 पासून ते 2015 पर्यंत संपूर्ण आपल्या सण दिलेले आहेत आणि इकडे आपली आयात निर्यात कशा पद्धतीने झालेली आहे त्याचे आकडेवारी पण दिलेली आहे. तर आकृती 8.6 मध्ये भारत आणि ब्राझील यांच्यातील व्यापाराचा आलेख दिलेला आहे आणि मग त्याचं वाचन करून तुम्ही पुढील प्रश्नांची काही उत्तरं लिहायची. तर कोणत्या वर्षी भारतानं ब्राझीलकडून आयात केलेलं मूल्य आणि ब्राझीलला निर्यात केलेल्या मूल्यापेक्षा अधिक होतं. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी भारताचे ब्राझीलशी झालेले व्यापार हे संतुलन सर्वात अनुकूल होतं. त्याच्यानंतर 2013 साली झालेल्या व्यापार संतुलनाबाबत भाष्य करायचंय आणि कोणत्या वर्षापासून भारताच्या निर्यातीचे मूल्य हे ब्राझील कडून झालेल्या आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त आहे.
आणि ब्राझील आणि भारत यांच्या व्यापारी संबंधाबाबत टीप लिहायची. बघा, हे सगळं तुमच्या वहीत तुम्हाला व्यवस्थित नमूद करायचं आहे. पुढे जाऊया, भौगोलिक स्पष्टीकरण. तर भारतातल्या कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करून अनेक औद्योगिक केंद्र अशी उभारलेली आहे. मग आता या भारतीय कंपन्यांनी ब्राझील मधली माहिती, तंत्रज्ञान, औषध उत्पादन, त्याच्यानंतर ब्राझील मधली माहिती, तंत्रज्ञान, औषधोत्पादन, त्याच्यानंतर ऊर्जा, शेती, व्यवसाय, खाणकाम, अभियांत्रिकी आणि वाहन क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. बघा किती भरपूर अशा प्रमाणात ही गुंतवणूक आपल्याला प्रत्येक क्षेत्रामधली दिसतीये. आणि ब्राझीलची भारतात केलेली जाणारी गुंतवणूक या त्या मानानं अगदी अल्प प्रमाणात आहे. ब्राझील मधील कंपन्यांनी भारतामध्ये वाहन, माहिती तंत्रज्ञान, खाणकाम, ऊर्जा, पादत्राणं, जैव इंधन इत्यादी क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक केलेली आहे. आता आपल्याला हे संपूर्णपणे भौगोलिक स्पष्टीकरण पण भेटलं, बरोबर आहे. आता आपल्याला माहित आहे का तुम्हाला या संदर्भात आपल्या 2 फिती आहेत. चला तर आपण आता त्या वाचूया. गेल्या 150 वर्षापासून ब्राझीलचं कॉफी उत्पादनातील अग्रस्थान हे कायम आहे आणि म्हणूनच या प्रदेशाला जगाचा कॉफी पॉट असं संबोधलं जातं. आणि कॉफी ही इथिओपियातील मूळ वनस्पती आहे. मग फ्रेंच वसाहतवाद्यांनी 18व्या शतकाच्या आरंभी ब्राझीलमधील पारा राज्यात कॉफीची लागवड केली आणि मग कॉफीच्या मळ्यांना फजेडॉस म्हणजे फजेंडॉस असं म्हटलं जातं. आता दुसरी फीत आहे आपली की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर कर हा एक महत्वाचा भाग असतो, ज्याला आपण टॅक्स म्हणतो ना. टॅक्स आपण भरतो टोल नाक्यावर वगैरे. हे मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दिलंय हा, की कर कोणत्या पद्धतीचा असतो. म्हणजे आपण एक उदाहरण बघितलं की तुम्ही आई बाबांबरोबर मुंबईच्या बाहेर गेलात तर टोल नाक्यावर तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात. म्हणजे काय, तर तो करच आहे, बरोबर, त्या पद्धतीचा. तर मग अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही देशाच्या कर हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग देशामध्ये सर्वत्र विविध वस्तू आणि सेवा यावर एकच कर असावा या उद्देशानं भारतानं विक्री आणि मूल्यवर्धित कराऐवजी वस्तू आणि सेवा कर प्रणाली म्हणजे जीएसटी 2017 पासून अवलंबलेली आहे. ही कशावरती आहे बघा, वस्तू आणि सेवा, जीएसटी. मग ब्राझीलनी ही कर प्रणाली 1984 पासून स्वीकारलेली आहे. किती? 1984 पासून. मग आता भारताप्रमाणेच ब्राझील मधले सुद्धा वस्तू आणि सेवा ह्या कर प्रणाली म्हणजे जीएसटी बहुस्तरीय हे आहे. आले लक्षात? चला पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये पुढील आलेखांचा अभ्यास करून त्यांचं थोडक्यात विश्लेषण तुम्हाला करायचंय. अर्थात भारत ब्राझील तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक संपूर्णपणे त्याचा अभ्यास करून त्याचं विश्लेषण तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करा. चला तर मग आता आपण पुढे जाऊया, आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.